सांगतो रुपेश, तुम्हालाही सांगतो की 1000 कोटी हे कमी होते का? अण्णाभाऊ साठे जे विकास महामंडळ आहे, ज्याचं मुंबईला ऑफिस आहे, NSDC नावाची गव्हर्नमेंटची एजन्सी आहे. कोणती? आता NFDC काय करते की हे भारत सरकारची एजन्सी आहे, ते स्टेट गव्हर्नमेंटला कर्ज देते, म्हणजे आपल्या महामंडळाला. महामंडळ आपल्याला व्यवसाय करण्यासाठी ते आपल्याला कर्ज देते, त्याच्यात थोडंफार अनुदान देते. आणि व्याजाचा दर किती राहते? गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट देते स्टेट गव्हर्नमेंटला 2% व्याज आहे. आणि सेंट्रल म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट जे एजन्सी ते देते 4%, वर्षाची 4%. काही जास्त होते का? वर्षाचे 4%. आता हे पैसे प्राप्तच होत नव्हते. सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत दुसऱ्या योजनेसाठी खर्च होते, जसे लाडकी बहीण आहे की नाही, आता सगळ्या पैसा तिकडे वळून टाकला. आपल्या विकासासाठी, आपल्या उद्योगधंद्यासाठी, आपल्यासाठी राखीव केलेला जो निधी आहे तो या 2024 आणि 2025 या आर्थिक वर्षाचा 1000 कोटीचा निधी आहे. किती? 1000 कोटी. मग हा निधी आपल्याला प्राप्त केव्हा होईल? जेव्हा आपण प्रशिक्षण घेऊ आणि प्रमाणपत्र त्याला. आता निधीच्या मध्ये 2 योजना आहेत. तुमच्या महिलांसाठी स्पेशल एक योजना आहे, महिला समृद्धी योजना. कोणत्या विकास महामंडळाची आहे? आपले अण्णाभाऊ साठे आहे ना, जे विकास महामंडळ आहे त्यांच्यात तुम्हाला 10,000चं अनुदान आहे. किती? बरोबर. आणि व्याजाचा दर किती आहे? फक्त 4. बरोबर. आता महिला असो की पुरुष असो, दुसरी योजना आहे आर्थिक विकासाची. कोणती? उद्योगधंद्याची, व्यवसायाची. बरोबर. मग ह्या व्यवसायासाठी 5 लाखाची मर्यादा आहे. किती लाखाची? 5 लाख. त्याच्यामध्ये 50,000पर्यंत सबसिडी मिळावी असा आमचा आग्रह धरून आम्ही लोक आहोत. पण 1000 कोटी आणायला आम्हाला बऱ्याच प्रयत्न करायला, 1 वर्ष लागलं 1000 कोटी आणायला. आता 1000 कोटीचा निधी आपल्याकडे आहे. आता गरज कशी आहे? तुमच्या कर्जाच्या फॉर्मची. बरोबर. तुम्हाला कर्जाचं स्वरूप कसं प्राप्त होण्याचं? आपण फॉर्म भरतो. नागपूर, आपला जिल्हा कोणता आहे? नागपूर. नागपूर जिल्ह्याचं जे ऑफिस आहे नागपूरला, तिथे त्याचा फॉर्म सबमिशन करतो. नागपूरमध्येच विभागाचं ऑफिस आहे. बरोबर. त्या विभागाला ते जाते आणि तिथून ते कलेक्टर ऑफिसला एक कमिटी आहे ना, एक लॉटरी पद्धतीने सोडत म्हणून आपल्याला ते आपला नंबर लागतो. प्रोसेस समजली ना? सगळ्यात पहिले कर्जाचा फॉर्म भरायचा, त्याच्यानंतर तो जिल्ह्याला जाईल, जिल्हावाला डिव्हिजनला पाठवल आणि डिव्हिजन कोणाला देईल? संबंधित कलेक्टरला. आणि कलेक्टरच्या समोर जी कमिटी असते ती कमिटी आपल्याच्या नावाची जे काही डॉक्युमेंटची तपासणी करून लॉटरी कर्ज उपलब्ध करून देते. त्याच्यासाठी पात्रता काय पाहिजे? एक तर तुमचं सिव्हिल चांगलं पाहिजे. सिव्हिल समजते सगळ्यांना? चांगलं हुशार लोक आहे. सिव्हिल ज्याचं खराब असेल तो कटला. आता आधार कार्ड, राशन, ज्या ठिकाणी आपण व्यवसाय करतो